सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्रीती जाधव म्हणजेच मायराची आई. तर आज माझ्या ब्लॉगचा 3rd डे आहे. तर आजची सकाळची सुरुवात मस्त एकदम थंड हवेने सुरू झालेली आहे, म्हणजेच थंडी पडलेली आहे. तर आता हळूहळू थंडी पडते आहे. तर मायरा सकाळी उठत नव्हती, जबरदस्तीने उठवलं आणि मग तिला शाळेत रेडी करून पाठवलं. शाळेत पण तिला आज जायचं नव्हतं. आज मंडे होता, 2 दिवस सॅटर्डे संडेची सुट्टी होती. तर तिला आज शाळेत जायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तिला जबरदस्ती शाळेत पाठवलं. आई नको नको करत होती, पाठवलं तरी तिला जबरदस्ती. मग ती गेल्यावर मी जेवणाची तयारी करून घेतली. जेवणात वरण भात आणि अंड्याची भुर्जी बनवली होती. आणि मग थोड्या वेळाने ती आली शाळेतून. आली तीच रडायला चालू केलं. तिने लिफ्टमध्ये बघितली होती पाल. ती पाल बघून घाबरली. तर मग ती मला सांगत होती की पाल कशी लिफ्टमध्ये करत होती, काय करत होती, भिंतीवर कशी चढत होती. तर इथे घरात मला भिंतीवर कशी पाल चढत होती ते करून दाखवत होती. आणि कशी पालीला घाबरली ते मी तिला विचारलं. तर ती बोलते, हा आम्ही अशी घाबरली पालीला. आम्ही खूप हसत होतो तिला बघून. नंतर तिची बॅग खोलून बघितले तर टिफिन तसाच रिटर्न आणला होता. तिने टिफिन बिलकुल फिनिश केला नव्हता आणि ती पाल बघितली त्यासाठी रडत होती. आणि मग आम्ही संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो, भाजी वगैरे घेतली. आम्हाला जायचं होतं दुसरीकडे, पण आम्ही तो प्लॅन आमचा झाला कॅन्सल. मग आम्ही मार्केटमधून भाजी घेतली, त्याने काय घेतलं. आणि मग आम्हाला जायचं होतं तिकडनं केक आणायला. मग तिकडं आम्ही केक घेतला, केक घेऊन घरी आलो. मग रस्त्यात येता येता जरा ज्यूस पण पियालो. केक यासाठी आणला होता की मायराच्या आजोबांचा म्हणजेच माझ्या सासऱ्यांचा आज वाढदिवस होता. ते या जगात नाही आहेत, पण आम्ही त्यांचा बड्डे नेहमी सेलिब्रेट करतो. त्यांना त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला खूप आवडायचा. आणि आम्ही बाहेरून जेवण देखील मागवलं होतं. ते जेवण जेवलो. आणि तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आणि तुम्ही लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.